आमदार आहेत प्लस अपक्ष असतात सगळे आमदार जमलेले आहेत, कशी प्रक्रिया असेल सेंटर फॉर्ममध्ये? नक्कीच आता यामध्ये जर का पाहायचं तर कोर कमिटीची बैठक आहे, त्यामध्ये नाव जे आहे ते आपल्याला पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात येणार आहे आणि या संदर्भातला प्रस्ताव जे मांडणार आहेत ते असणारे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा मग आपले रवींद्र चव्हाण असतील, चंद्रकांत पाटील असतील, हे प्रस्ताव आपल्याला मांडताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर जर पाहिलं तर याला अनुमोदन जे आहे ते आमदार आपल्याला देताना पाहायला मिळेल आणि आमदारांच्या नंतर या गटनेत्यांवर शिक्कामोर्तब जो आहे तो आपल्याला होताना दिसणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतं आणि त्यांच्या नावावर अभिषेक प्रश्न असा आहे की गेल्या 10ची वेळ दिली होती कोर कमिटीच्या बैठकीसाठी, आता 11:15 झालेले आहेत. ही प्रक्रिया पार पडायला अजून किती वेळ आहे? कारण का अद्याप चंद्रकांत पाटील आहेत ते बाहेर आलेले परत आत गेलेले आहेत, त्यानंतर रवींद्र चव्हाण देखील आत गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस अजून बसून आहेत. काही दिल्लीतल्या फोनची वाट बघतायत का? अमित शहाचा काही फोन येण्याची शक्यता इकडे आहे का? काय नेमकं चालू? नक्कीच या संदर्भात पाहायचं तर एकूणच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवरच आपल्याला होताना पाहायला मिळत असतात. नेमक्या इथे ज्या गोष्टी घडतील ते केंद्रीय निरीक्षक आपला एकूण रिपोर्ट जो आहे तो तिथं सादर करताना पाहायला मिळेल केंद्रीय नेतृत्वाला. मात्र सुरुवातीला जर पाहायचं तर नाव हे निश्चितच होतं, नावामध्ये काहीही त्यामध्ये दुमत नव्हतं की हे नाव नसणार आहे म्हणून. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता सध्याला तरी आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतं. त्यावर अभिषेक शपथविधीची तयारी झालेली आहे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार हे आता जवळपास निश्चित झालंय, परंतु मित्र पक्षांची मनोवृत्ती हा सगळ्या विषय असू शकेल. योगेश सागर आपल्यासोबत. सदाभाऊ आहेत, सदाभाऊ यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया आपण. जोरदार समर्थन फडणवीसांच्या पाठीशी राहिला होता. आज सदाभाऊस नंतर फडणवीस परत एकदा पुन्हा येतील असं दिसून येतं. एक संघर्ष युद्ध म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खऱ्या अर्थानं पाहावं लागेल. जसा अभिमन्यूला महाभारतामध्ये चक्रव्यूह केला होता तसा अनेक चक्रव्यूह हे या आधुनिक महाराष्ट्रातल्या या अभिमन्यूच्या भोवताली केले गेले, पण ते सगळे चक्रव्यूह या माणसानं खऱ्या अर्थानं या नेतृत्वानं भेदले आणि म्हणून हा एक संघर्ष युद्ध आहे, शेतकऱ्यांचा युद्ध आहे, बहुजन समाजाचा हा एक नेता आहे, जलनायक आहे आणि गावगाड्याला बरोबर घेऊन जाणारा हे नेतृत्व आहे. आणि मी तर असं म्हणेन प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांचा नेता कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस. नक्कीच. धन्यवाद सदाभाऊ, तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांची अभिमन्यू अशी त्यांना उपमा दिलेली आहे. आपण गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात. गणेश, जी माहिती मिळते त्यानुसार कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर गटनेता म्हणून शिक्कामोर्तब झालंय. काय शक्यता, काय अंदाज की भाजपचा गटनेता हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असू शकतो? काही चर्चा त्या संदर्भात?